DNA न्यूज नाशिक, शोध सत्याचा. नाशिकमध्ये आशा गट प्रवर्तकांचं उद्या थाळीनाद आंदोलन. 5 महिन्यांचं मानधन थकीत, आशा स्वयंसेविकांच्या विविध प्रश्नांसाठी पुकारलं आंदोलन. आयटकचा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देण्याचा इशारा, आमदार संजय गायकवाड यांच्यावर कारवाईची मागणी. केंद्र आणि राज्य सरकारकडून सातत्यानं होणाऱ्या दुर्लक्षामुळे त्रस्त झालेल्या आशा स्वयंसेविका आणि गट प्रवर्तकांनी आता आंदोलनाचं हत्यार उपसलंय. गेल्या 5 महिन्यांपासून केंद्र सरकारचा मोबदला थकीत असल्यानं आणि विविध प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी 24 एप्रिल रोजी दुपारी 12 वाजता नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर थाळीनाद आंदोलन करण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते आशा गट प्रवर्तक संघटना अर्थात आयटकच्या वतीनं हे आंदोलन पुकारण्यात आलं आहे. यात मोठ्या संख्येनं सहभागी होण्याचं आवाहन राज्याध्यक्ष कॉम्रेड राजू देसले यांनी केलं. आशा आणि गटप्रवर्तकांना 2018 पासून मानधनात वाढ करण्यात आलेली नाही. तसेच राष्ट्रीय आरोग्य अभियान आयुक्तांच्या सूचना असतानाही जिल्हाधिकारी आणि तहसीलदार कार्यालयाकडून त्यांना निवडणूक कामं, BLO आणि जनगणनेच्या कामांची सक्ती केली जात असल्याचा आरोप संघटनेनं केला. शासनाकडून अँड्रॉइड मोबाईल मिळालेला नसतानाही ऑनलाईन कामाची सक्ती केली जाते, ज्यामुळे महिला कर्मचाऱ्यांवर मोठा ताण येतोय. याशिवाय गटप्रवर्तकांना कंत्राटी कर्मचारी म्हणून सामावून घेण्याचा प्रस्ताव 2 वर्षापासून केंद्राकडे प्रलंबित आहे. निवृत्तीचं वय 65 वर्ष करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली आहे. या आंदोलनाद्वारे केवळ आर्थिक मागण्याच नव्हे तर सामाजिक मुद्द्यांकडेही लक्ष वेधण्यात आलं. आयटक नेते शहीद कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्याबद्दल अपशब्द वापरून कॉम्रेड प्रशांत तांबी यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या आमदार संजय गायकवाड यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. महिलांचं शोषण करणाऱ्या भोंदू बाबांवर कारवाई आणि जादूटोणा विरोधी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याची मागणी संघटनेनं लावून धरली आहे. लोकसभा निवडणुकीत महिला आरक्षणावर चर्चा होत असली तरी योजना कर्मचारी म्हणून काम करणाऱ्या महिलांना किमान वेतन आणि सामाजिक सुरक्षा नाकारली जात असल्याबद्दल संताप व्यक्त करण्यात आला. या आंदोलनाचं नियोजन जिल्हाध्यक्षा सुरेखा खैरनार, कांचन पवार, अर्चना गडाख, सुवर्णा मेतकर यांच्यासह फराह शेख, रत्ना म्हस्के, अर्चना जाधव आणि इतर पदाधिकाऱ्यांनी केलं. या आंदोलनात नाशिक जिल्ह्यातील वैशाली बोराडे, गीतांजली गांगुर्डे, जयश्री सोनवणे, प्रभावती पवार यांच्यासह शेकडो आशा स्वयंसेविका सहभागी होणार आहेत. ब्युरो रिपोर्ट, DNA न्यूज नाशिक.